खेड तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग असून या संस्थेमुळे आजूबाजूच्या परिसरामधील 10 गावांमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे। थोर समाजसेवक दत्ताजीराव आमरे यांच्या पुढाकारामुळे 1967 साली लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळते। सरस्वती शिक्षण संस्थेमध्ये असणारा तज्ञ शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्यार्थी नावलौकिक मिळवत असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला असल्याचं मत सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आमरे यांनी माझे कोकणशी बोलत असताना व्यक्त केलंय। सरस्वती शिक्षण संस्थेचं जे रोपटं लागलं त्याचे संस्थापक दत्ताजीराव आमरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत दूरदृष्टीने या शाळेची स्थापना इकडे केली। 2016ला आम्ही या संस्थेचं 50वं वर्ष साजरं केलं आणि या संस्थेला सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते भूमिपूजन पहिल्या इमारतीचं झालं आणि तिथून मग अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, मोप्पीन काडसिद्धेश्वर महाराज यांचे आपल्या हिंदू संस्कृतीतले कार्यक्रम प्रवचनाचा आधार या शाळेला फार मोठ्या प्रमाणात लाभला। चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधरजी निमकर साहेब यांनी दर दिवाळीमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण शिबिर या संस्थेमध्ये आणि आमच्या सहवासात 15-15 दिवस येऊन दरवर्षी साजरे केले आणि विद्यार्थ्यांच्या समवेत आम्हालाही दिवाळी साजरी करून दाखवली। शाळेमध्ये दिवाळी साजरी होते सुट्टीमध्ये, हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम होता। त्यावेळेला ते अनेक थोर मोठ्या लोकांना म्हणजे आपले दाखरू सोमण साहेब असतील अशा अनेक लोकांना त्यांनी इथं या शाळेमध्ये आणलेलं आहे। चतुरंगाची आम्हाला एक शिस्त अंगीकारली आम्ही आणि त्याप्रमाणे आमच्या शाळेतले सगळे सर्व माझे सहकारी संचालक त्याच्यानंतर सर्व शिक्षक जे सगळे त्याचं अनुकरण करतात आणि त्याप्रमाणे शाळेमध्ये मुलांना विद्यार्जन पण करतात। त्याच्यातून आमचे अनेक विद्यार्थी डॉक्टरी झालेले आहेत, अगदी वकील चांगले झालेले आहेत, उद्योगपती चांगले झालेले आहेत की जे लोटे इंडस्ट्रीमध्ये त्यांची चांगल्या प्रकारे नामचीन झालेले आहेत। असंख्य विद्यार्थी नोकरी करत आहेत, लोटे MIDC सारख्या परिसरामध्ये पण करत आहेत, मुंबई पुणेसारख्या शहरात जाऊनसुद्धा त्यांनी नामं कमवलेली आहेत। मला लाभलेला सर्व सहकारी शिक्षक आणि त्यांचे सहकारी सर्व लिपिक असतील, पिऊन असतील, या सर्वांनी आम्हाला अनेक प्रकारे आमच्या अपेक्षेप्रमाणे मदत केलेली आहे आणि त्याचंच फलित म्हणजे आमच्याकडे परिसरातल्या 10 गावातले विद्यार्थी म्हणजे लोटे, गाणेकुंड, पिरलोटे, नंतर कोतवली, सोनगाव अशा सगळ्या गावातून परिसरातून या शाळेकडे विद्यार्थी येतात। ही संस्था स्थापन झाली त्यावेळेला उद्दिष्ट होतं फक्त 4 गावचं, गुणदे, आवाशी, आणि शेलडी, पण आज आपल्याकडे 10 गावचे विद्यार्थी येतात। याचा अर्थ आम्ही समाधानी आहोत की या शाळेत ज्ञानार्जन चांगलं दिलं जातं आहे।